अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं 2 दिवसांच्या भारत भेटीसाठी आज अहमदाबाद इथं आगमन. साबरमती आश्रमाला भेट देऊन महात्माजींना वाहिली आदरांजली. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये आयोजित नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह डोनाल्ड ट्रम्प भारतीय जनतेशी साधणार संवाद. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू. शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेवरून विरोधकांचा विधानसभेत गदारोळ. विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी आज, तर दुसरी यादी येत्या 28 तारखेला जाहीर करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. खून आणि खंडणी वसुली संदर्भातल्या अनेक गुन्ह्यांचा आरोपी कुख्यात गुंड रवी पुजारीला अटक. आज बंगळुरू इथं आणणार. आणि वेलिंग्टन इथं काल झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडनं भारताचा 10 गडी राखून केला पराभव. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. भारताच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पत्नी मिलिनिया ट्रम्पसह आज सकाळी 11:40 अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर रोड शो केला. वेलकम मिस्टर अँड मिसेस ट्रम्प. India and the warm welcome, the handshake, the hearty hug. And all the courts are loose and single once again. Completely majestic. We see the City, Union Territories. The beautiful. where Mahatma Gandhi stayed, the president will experience the essence. त्यानंतर ट्रम्प यांनी महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमाला भेट देऊन बापूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. आश्रमाच्या अतिथी पुस्तिकेत ट्रम्प यांनी आपले विचारही नोंदवले. Significance. Gandhiji used to say 1 hour spent in spinning would be spin the charkha of Swadeshi. Is at the center of a network of cotton growers. Thoughts in the visitors till the evening. आता अहमदाबाद इथल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये त्यांच्यासाठी नमस्ते ट्रम्प हा स्वागतपर सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमात ते भारतीयांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या सोहळ्यात उपस्थित आहेत. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम ट्रम्प आजच आग्र्याला प्रयाण करतील. संध्याकाळी 5:15 वाजता आग्र्याच्या प्रसिद्ध ताजमहालला ट्रम्प सपत्नीक भेट देणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता नवी दिल्लीसाठी ते रवाना होतील. ट्रम्प यांच्यासोबत 12 सदस्यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारताच्या दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळात ट्रम्प यांच्या कन्या इवांका ट्रम्प आणि जावई कुशनेर यांचाही समावेश आहे. उद्या राष्ट्रपती भवनात ट्रम्प यांचं स्वागत करण्यात येईल. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर ट्रम्प शिष्टमंडळस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ट्रम्प यांच्या या दौऱ्यामुळे उभय देशांचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशाद्वारे व्यक्त केला आहे. नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आता आपण पाहणार आहोत. Namaste Trump. This is the banner you can see at various corners in Ahmedabad city. Well, Ahmedabad is known for its trading community. And in today's Namaste Trump program, we may see nearly 5,000 to 7,000 businessmen and leaders will join the meeting.
The cavalcade is now reaching at Indira Circle. या थेट प्रसारणानंतर वळूया उर्वरित बातम्यांकडे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत प्रारंभ झाला. वंदे मातरमनं दोन्ही सदनांच्या कामकाजात देवेंद्र फडणवीस यांनी सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे आक्रमक पवित्रा घेत विरोधी सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत उतरले. शेतकरी सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणा त्यांनी सुरू केल्या. विरोधकांच्या गोंधळातच सगळी कागदपत्र सादर करत 24,723 कोटींच्या पुरवणी मागण्याही मांडण्यात आल्या. या मागण्यांमध्ये सुमारे 15,000 कोटींची तरतूद शेतकरी कर्जमाफीसाठी आहे. याच गदारोळात अध्यक्षांनी चिमणराव पाटील, संग्राम थोपटे, संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, अनिल पाटील यांची नावं तालिका अध्यक्ष म्हणून घोषित केली. त्यानंतर किसनराव राऊत आणि पुष्पसेन सावंत या दिवंगत सदस्यांबद्दलचा शोक प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेत मांडला. त्यावेळी विरोधी सदस्य बोलण्याचा प्रयत्न करत होते. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वैभव नाईक, मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अध्यक्ष नाना पटोले यांनी शोकभावना व्यक्त केल्यानंतर श्रद्धांजली अर्पण करून सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं, असे आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांच्या बातमीत म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यांवर विधान परिषदेतही आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 13व्या मिनिटालाच संपलं. या दोन्ही प्रश्नांवरचे स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हे दोन्ही स्थगन प्रस्ताव फेटाळले. शेतकऱ्यांचा मुद्दा इतर आयुधांच्या मार्फत उपस्थित करावा अशी सूचना सभापतींनी केली. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही. विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. या गदारोळातच 2019-20च्या पुरवणी मागण्या आणि इतर कागदपत्र सभागृहासमोर ठेवण्यात आली. गोपीकिशन बाजोरिया, अनिकेत तटकरे, अनिल सोले, दत्तात्रय सावंत आणि सुधीर तांबे यांची तालिका सभापती म्हणून सभापतींनी नियुक्ती केली. त्यापूर्वी आज कामकाज सुरू होताच विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली, अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे. राज्यात ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज 2 लाखांपर्यंत आहे अशांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्यात आली असून त्यांची पहिली यादी आज जाहीर केली जाणार आहे. तसंच कर्जमाफी देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी येत्या 28 तारखेला जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आजपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी काल संवाद साधला. 35 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती सरकारकडे असून त्यांच्या कर्ज खात्यावर पैसे जमा होतील, असंही ते म्हणाले. जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती नागपूरला, की शेतकऱ्यांना ज्यांचं पीक कर्ज 2 लाखापर्यंत आहे त्यांना आम्ही कर्जमुक्त करू, त्याची सुरुवात मला आनंद होतोय की त्याची पहिली यादी आम्ही उद्या जाहीर करतो आहोत. अर्थातच ही पहिली यादी आहे, अंतिम यादी नाही. एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल आम्ही नाराज आहोत, पण असा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना असल्यानं केंद्रानं हा तपास आपल्याकडे घेतला, असे ठाकरे यांनी सांगितलं. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमध्ये काही अडचणीचे मुद्दे असल्यास ते तपासून मग निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं एनपीआरच्या छाननीसाठी तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ मंत्र्यांची समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या घरासंबंधीची पहिली सोडत 1 मार्चला निघेल आणि आमचं सरकार सगळ्यांना घर देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यातून 2-2 गावं घेऊन कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. तूर खरेदीबाबत विरोधकांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. 306 केंद्रांद्वारे 62,000 क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. नगर परिषद प्रशासन संचालनालयाचं बळकटीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं काल मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.
यानुसार संचालनालयाच्या 550 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे. या आकृतीबंधानुसार 108 पदं मुख्यालय स्तरावर, 117 पदं विभागीय स्तरावर आणि 325 पदं जिल्हा स्तरावर असणार आहेत. 6 आयुक्त आणि उपायुक्त या वरिष्ठ पदावर संचालनालय आणि मुख्याधिकारी संवर्गातल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. राज्यात सध्या 240 नगर परिषदा आणि 129 नगरपंचायती अशा एकूण 369 नागरी स्थानिक संस्था कार्यरत आहेत. गेली 15 वर्ष फरारी असलेला कुख्यात गुंड रवी पुजारीला दक्षिण आफ्रिकेत अटक केल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्याला आज भारतात आणलं आहे. आजच त्याला बंगळुरूला नेण्यात येणार आहे. मुंबईसह कर्नाटक आणि देशातल्या अनेक राज्यात खून आणि खंडणीसह अनेक गुन्ह्याची नोंद रवी पुजारीवर आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि रॉ संयुक्तपणे पुजारीची चौकशी करतील. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कोविड-19 या आजारानं चीनमध्ये आतापर्यंत 2,500हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 77,000 जणांना या विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी आणीबाणी असल्याची कबुली अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी काल दिली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला आहे. दरम्यान या विषाणूचा संसर्ग चीनच्या शेजारील देशांनाही होत आहे. इराणमध्ये या रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या काल 8 वर पोहोचली असून 43 जणांना याची बाधा झाल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर इराणमधल्या 14 प्रांतांमध्ये शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक केंद्र बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. पाकिस्ताननेही इराण आणि अफगाणिस्तानलगतच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, तर तुर्कस्ताननेही इराणबरोबरची सीमा तात्पुरती बंद ठेवली आहे. लोकसंगीत हा हिमाचल प्रदेशातल्या लोकांच्या संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत आपण जाणून घेऊयात हिमाचल प्रदेशातल्या किन्नौरी लोकनृत्य आणि लोकसंगीताविषयी. लोकसंगीत हा हिमाचल प्रदेशातील लोकांच्या रोजच्या जगण्याचा आणि संस्कृतीचा अपरिहार्य घटक आहे. या राज्यातील एकूण 12 जिल्ह्यांपैकी एक असलेला किन्नौर हा अत्यंत दुर्गम जिल्हा. किन्नौरची समुद्र सपाटीपासूनची उंची 2320 मीटर पासून 6816 मीटर पर्यंत आहे. या ठिकाणच्या हवामानात जगण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. तरी किन्नौरवासियांनी याही परिस्थितीत त्यांच्या सांस्कृतिक परंपरेची जोपासना केली आहे हे विशेष. किन्नौरच्या लोकसंगीताचा विचारविमर्श करत असताना एक गोष्ट जाणवते की या ठिकाणच्या लोकसंगीत, लोकनृत्य आणि वाद्य यांमध्ये कर्णमधुर संबंध आहेत. किन्नौरमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हेच वाद्य वाजवले जातात. त्यामुळे या वाद्यांचं महत्त्व नाकारता येत नाही. त्या ठिकाणच्या देवतांच्या रोजच्या प्रार्थनेसाठीही किन्नौरी लोक लोकसंगीताचा वापर करतात. देवतेला जागृत केलं तर मुख्य पुजारी तेथील रहिवाशांच्या ख्याली खुशालीसाठी आणि पुढील पिकाचा अंदाज घेण्यासाठी देवतांशी संवाद साधू शकतात, अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. म्हणूनच देवतांना जागृत करण्यासाठी विशेष संगीत वाजवलं जातं. लोकवाद्य हे भक्ती करण्यासाठी अतिशय उत्साह निर्माण करतं. या सर्वच वैशिष्ट्यांमुळे किन्नौर लोकसंगीतानं जगभरात मोठं नाव कमावलं आहे. ईशान्य भारतीय राज्यांच्या संतुलित विकासाच्या उद्दिष्टांवर विचारविनिमय करण्यासाठी नीती आयोग आसाममध्ये गुवाहाटी इथं एक परिसंवाद भरवणार आहे. या 3 दिवसीय परिसंवादाचं आज संध्याकाळी उद्घाटन होत आहे. ईशान्य भारतातल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित असतील. ईशान्येतील राज्यांमधली शिष्टमंडळं, केंद्र सरकारची विविध मंत्रालय, विचारवंत, नागरिक आणि आंतरराष्ट्रीय विकास संघटनांचे काही प्रतिनिधी या परिसंवादात सहभागी होत आहेत. आर्थिक समृद्धी आणि उदरनिर्वाहाची संतुलित साधनं, हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धती, आरोग्य आणि पोषण अशा विविध विषयांवर यामध्ये विचार मांडले जाणार आहेत.
संयुक्त राष्ट्रांनी संपूर्ण जगासाठी मांडलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांची वर्ष 2030 पर्यंत भारतात पूर्तता करण्याच्या दृष्टीनं या दशकात ईशान्य भारताचा संतुलित विकास होणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन नीती आयोगानं या परिसंवादाचं आयोजन केलं आहे. देशातल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा प्रारंभ केला. शेतकऱ्यांच्या कौटुंबिक तसंच कृषीविषयक आर्थिक गरजांसाठी हा निधी उपयोगी पडेल, असं पंतप्रधानांनी त्यावेळी म्हटलं होतं. या योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी 2,000 याप्रमाणे वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत 8,46,00,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकरी कुटुंबांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची देशभरात अंमलबजावणी होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सावळा या छोट्याशा गावात राहणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या सावळा इथल्या बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात 2,000 रुपये प्रमाणे 3 टप्प्यांमध्ये एकूण 6,000 रुपये जमा झाले आहेत. या पैशाचा उपयोग त्यांना शेती मशागतीसाठी आणि पेरणीसाठी होत आहे. सनपी अंतर्गत योजनेमध्ये आम्हाला समजा 2,000 रुपये 3 टप्प्यामध्ये आमच्या खात्यामध्ये जमा झाले, तर आम्ही त्याचा वापर समजा शेतीच्या बियाणासाठी किंवा औषधीसाठी आणि आमच्या मजुरीसाठी समजा आम्ही त्याचा उपयोगात पाडले आणि आम्हाला ते पैसे भेटल्यामुळं आम्हाला कोण्या बँकेकडं आणि कोण्या सावकाराकडं कर्ज मागण्यासाठी जावं लागलं नाही. माझ्याजवळ 5 एकर शेती आहे. मला प्रधान योजनेचे 2,000 रुपये प्रमाणे 3 टप्प्यात 6,000 रुपये मिळाले. मी ते औषधीसाठी खर्च केले, शेतीच्या कामासाठी. भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशातील बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेतीवर आधारित आहे. या देशातील प्रत्येक शेतकऱ्याला सन्मानानं जगता यावं या उद्देशानं केंद्र शासनानं अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दर वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सुरू केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 3 टप्प्यामध्ये 2,000 रुपये असे 6,000 रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झाले. ते पैसे आम्ही शेतीच्या कामासाठी, परत औषधीसाठी, मजुरांसाठी आणि वेगवेगळ्या कामांसाठी, शेतीच्या मशागतीसाठी असे ते पैसे आम्ही वापरले. माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा अकाउंटला ते पैसे त्या ठिकाणी दिसतात आणि त्या ठिकाणी ते जमा झाले. आणि हे पैसे वापरल्यानंतर आम्हाला कुठं सावकाराकडे जावं लागलं नाही, कोणत्या बँकेकडे जावं लागलं नाही आणि खऱ्या अर्थानं किसान सन्मान योजनेअंतर्गत या पैशाचा फायदा आम्हाला या ठिकाणी झाला. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून मिळत असलेला निधी हा महत्त्वपूर्ण ठरत असून प्रत्येक शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारच्या योजना महत्त्वाचं पाऊल ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी युवराज वाघ, बुलडाणा. केवळ उद्योग हे उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता देशाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून स्टार्टअप सुरू केलं पाहिजे, असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलं. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या सातारा मेगा फूड पार्कतर्फे अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी या विषयावरच्या स्टार्टअप कार्यशाळेत ते काल बोलत होते. आपल्या राज्याची स्टार्टअप पॉलिसी इतर राज्यांच्या तुलनेत खूप प्रगत असून स्थानिक पातळीवर संशोधन करून सगळ्या गरजा आणि संधी लक्षात घेऊन आम्ही स्टार्टअप धोरण निश्चित केलं असल्याचं माशेलकर यांनी सांगितलं. युवा शक्तीनं उच्च ध्येय बाळगली पाहिजेत, आपल्या आकांक्षांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. नोकरी शोधायची नाही तर नोकरी द्यायची या मानसिकतेपर्यंत त्यांचा प्रवास झाला पाहिजे आणि त्यासाठीच स्टार्टअप हा केवळ एक उपक्रम न राहता ती एक चळवळ झाली पाहिजे, असा ध्यास डॉ. माशेलकरांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी बायसिकल ऑन रेंट म्हणजेच सायकल भाड्यानं अशा अभिनव उपक्रमाची काल सुरुवात करण्यात आली. मुंबई महानगर रस्ते विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं.
मुंबईकरांना सायकल वापरामुळे आरोग्याच्या दृष्टीनं फायदा तर होईलच, शिवाय शहरातलं प्रदूषणही कमी होण्यास हातभार लागेल, असं राजीव यांनी यावेळी बोलताना सांगितलं. 2 रुपये तास याप्रमाणे या सायकल प्रवाशांना वापरता येणार आहेत. तसंच मेट्रो स्थानकातच सायकलच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुंबईत अँटॉफिल इथं मेहफिल ए जहांगीरी या दर्ग्यामध्ये हजरत ख्वाजा सुफी मजिदुल हसन शाह यांच्या उरूस निमित्त विविध कार्यक्रम सध्या सुरू आहेत. डॉक्टर सुफी फैजुल हसन शाह मजिदी यांनी समाजाच्या आणि देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. ख्वाजा यांच्या आध्यात्मिक शक्तीवर निष्ठा ठेवतानाच त्यांच्या संदेशानुसार समाजाच्या सुखशांतीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मजिदी यांनी यावेळी केलं. देशाच्या विविध प्रांतातून आलेल्या नामवंत सुफी कवींच्या मुशायऱ्यानं कार्यक्रमात रंगत आणली. चादर पेशीच्या सोहळ्यात सहभागी होत अनेक भाविकांनी विविध इच्छा प्रकट केल्या. राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. आणि आता क्रीडावृत्त. ओदिशात सुरू असलेल्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ स्तरीय स्पर्धेत कर्नाटकातलं जैन विद्यापीठ 4 सुवर्ण पदकांसह एकूण 7 पदकं जिंकून अव्वल स्थान मिळवलं आहे. अमृतसरमधलं गुरु नानक देव विद्यापीठ 4 सुवर्ण पदकांसह एकूण 8 पदकं जिंकून दुसऱ्या, तर पंजाबमधलं पंजाब विद्यापीठ 3 सुवर्ण पदकांसह एकूण 12 पदकं जिंकून तिसऱ्या स्थानी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रत्येकी 2 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदकांसह चौथ्या स्थानी आहेत. वेलिंग्टन इथं झालेल्या क्रिकेट कसोटीत यजमान न्यूझीलंडनं काल चौथ्या दिवशी 10 गडी राखून भारताचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे 2 कसोट्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारतानं सर्व गडी गमावून 191 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी फक्त 9 धावा करायच्या होत्या. यजमान संघानं 10 चेंडूतच संघाचा 100वा कसोटी विजय सहजगत्या संपादन केला. आणि आता हवामान वृत्त. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याच काळात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं 2 दिवसांच्या भारत भेटीसाठी आज अहमदाबाद इथं आगमन. साबरमती आश्रमाला भेट देऊन महात्माजींना वाहिली आदरांजली. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये आयोजित नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह डोनाल्ड ट्रम्प भारतीय जनतेशी साधणार संवाद. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू. शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेवरून विरोधकांचा विधानसभेत गदारोळ. विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी आज, तर दुसरी यादी येत्या 28 तारखेला जाहीर करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. खून आणि खंडणी वसुली संदर्भातल्या अनेक गुन्ह्यांचा आरोपी कुख्यात गुंड रवी पुजारीला अटक. आज बंगळुरू इथं आणणार. आणि वेलिंग्टन इथं काल झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडनं भारताचा 10 गडी राखून केला पराभव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात टाइम प्लीज हा मराठी चित्रपट. नमस्कार.